कल्याण ग्रामीण भागामध्ये धुळीच्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागामधील नागरिकांची धांदल उडाल्याचं पाहायला मिळतंय। हे सध्याचं हवामान। कल्याणमधून घरांचे पत्रे सुद्धा वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याची माहिती सध्या समोर येते। बातमी पाहतोय कल्याणमधून घरांचे पत्रे हे उडून गेलेले आहेत या वादळी वाऱ्यामुळे। ग्रामीण भागामध्ये कल्याणच्या धुळीचा वादळ आल्याचं पाहायला मिळतंय। कशा प्रकारे सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि पावसाच्या सरी सुद्धा काही प्रमाणामध्ये बरसल्याचं पाहायला मिळालं। कल्याण ग्रामीण भागामध्ये धुळीच्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या आणि वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागामधील नागरिकांची चांगलीच धांदळ उडाली। ही दोन दृश्य कल्याण आणि उल्हासनगरवरून वादळी वाऱ्यामुळे हे वातावरण कशा प्रकारे झालेलं आहे आपण दृश्यांमधून पाहू शकतोय आणि त्यामुळे कल्याणकरांची धांदल उडाली आणि या वादळी वाऱ्यामुळे पत्रे सुद्धा घरांवरचे उडून गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येते। कल्याण आणि उल्हासनगरमधून ही दृश्य। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी योगेश धुळे आपल्या सोबत आहेत। योगेश, ही दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। हवामान विभागाने अंदाज तर वर्तवला होता, मात्र या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं आणि अनेक ठिकाणांचं नुकसान झाल्याची दृश्य। नक्कीच या ठिकाणी कल्याण ग्रामीण परिसर सापाड गावात एका लग्न कार्य आहे। त्या लग्न कार्यातला जे मंडप आहे आणि त्या ठिकाणची जी बैठक व्यवस्था होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। मंडप या ठिकाणी फाटलेले आहेत। त्याचप्रमाणे याच ग्रामीण भागातल्या घरांची पत्रे देखील उडालेली आहेत आणि त्या घरांचे मोठे नुकसान देखील झालेले आहे। या वादळी वारा आणि झाडांच्या हवेमुळे झाडांची ज्या फांद्या आहेत त्या तुटलेल्या आहेत आणि त्या घरांवर पडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ आणि परिसर खूप घाण झालेला आहे। अशा पद्धतीने कल्याण नजीक असणाऱ्या सापाड गावातली ही दृश्य आहेत। सापाड गावात अत्यंत धोकादायक म्हणजेच मंडप, लग्नाचा मंडप हा फाटलेला आहे आणि हा फाटलेल्या मंडपात आज यांच्या ठिकाणी लग्न कार्य आहे। मात्र अशा परिस्थितीत या ठिकाणी ही परिस्थिती वादळी वाऱ्याने निर्माण केलेली आहे आणि या सर्व प्रकरणात मात्र ज्यांच्या घरी लग्न आहे ते मात्र आता भयभीत झालेले आहेत। हे वादळ थांबतंय की नाही याकडे आता त्यांचं लक्ष लागलं आहे, कारण संध्याकाळी त्यांचं लग्न या ठिकाणी होणार आहे। श्रद्धा, अगदी नाही, बरोबर आहे। घरांचे पत्रे सुद्धा उडालेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाल्याचं पाहायला मिळतंय आणि वातावरणामध्ये कसा बदल झालेला आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कल्याण ग्रामीण भागामध्ये धुळीच्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या आणि त्यामुळे अनेकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे।